नमो नमः। प्रवाचिका अहं दया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। ते दिवस अजून आठवतात मला। पराक्रमी पुरुषांच्या पुतळ्यांसारखे ते डोळ्यांपुढे उभे राहतात. त्या रात्री अजूनही माझे मन फुलवितात, ज्यांचा प्रत्येक पदक्षेप उन्मादाने ओथंबलेला आहे. अशा विलासिनींसारख्या त्या भासतात. जवळजवळ 1.5 वर्ष मी अश्वमेधाच्या घोड्याबरोबर फिरत होतो. पावलोपावली या प्राचीन पवित्र भूमीचे सौंदर्य पाहत होतो. पंचमहाभूतांच्या तालावर गायली जाणारी तिची असंख्य गोड गीते कानात साठवून ठेवीत होतो. तिची नवी नवी नृत्ये डोळ्यात सामावून घेत होतो. उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि पूर्व असा अश्वमेधाच्या घोड्याचा मार्ग होता. प्रत्येक भागातील भूमी किती मनोहर होती. ऋतुला ती नवी सुंदर वस्त्रे नेसत होती, नाना प्रकारच्या अलंकारांनी नटत होती. एखाद्या वेळी ती लोकमाता सजीव होऊन माझ्यापुढे उभी राहिली आहे असा मला भास होई. मग नद्या यतीच्या दुग्धधारा वाटत. पर्वतांच्या स्तनांतून वाहणाऱ्या या धारांनी ती आपल्या लाखो लेकरांचे पोषण करीत आहे या कल्पनेने मी पुलकित होई. कधीकधी रात्री आईची मूर्ती डोळ्यांपुढे उभी राही. मग तिला दिलेल्या वचनाची आठवण मला होई. नाही, मी कधीही संन्यासी होणार नाही असे मी आईला वचन दिले होते. त्यातला शब्दनशब्द मी खरा करून दाखविला होता. जगाकडे पाठ फिरवण्याऐवजी त्याला तोंड द्यायला मी निघालो होतो. मी जग सोडून रानावनात पळून जाणार नव्हतो. मी ते जिंकून अंकित करणार होतो. आमच्या घोड्याला फार थोड्या राज्यात विरोध झाला. बाबांनी आपल्या शौर्याने साऱ्या आर्यावर्तात भीती निर्माण करून ठेवली होती. प्रत्यक्ष इंद्राचा पराभव करणाऱ्या नहुष राजाचा अश्वमेध, मग त्याचा घोडा अडवण्याची छाती कोणाला होणार? ज्यांनी अविचाराने विरोध केला त्यांना ययाती हा पित्याला शोभेल असाच पुत्र आहे हे मी कृतीने दाखवून दिले. असल्या साऱ्या लहान मोठ्या संघर्षात मला परमावधीचा आनंद होई. मृगयेत मी निपुण होतो. बहुतेक पशूंची शिकार मी लीलेने केली होती. पण समोरासमोर उभ्या राहिलेल्या आणि आपल्याप्रमाणेच शस्त्रास्त्रांनी सज्ज झालेल्या मानवी शत्रूंवर मात करण्यात अगदी वेगळा आनंद असतो. अशावेळी वीरांच्या बाहूंना खरे स्फुरण चढते. मृगयेपेक्षा युद्धात मिळवलेल्या विजयाचा आनंद अधिक उन्माद आणतो. त्या उन्मादासाठी मी आसुसलेला होतो. नगरदेवतेच्या उत्सवात मी स्वतःचा प्राण धोक्यात घातला. तो त्या उन्मादाची गोडी मला कळू लागली होती म्हणूनच. पण काही झाले तरी तो पशुवर मिळवलेला विजय होता. या पर्यटनात मोठमोठे राजे महाराजे जेव्हा माझ्यापुढे लोटांगण घालू लागले, मी म्हणवणारे वीर जेव्हा ची करीत दाती तृण धरून मला शरण आले, तेव्हा मी आनंदाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन उभा राहिलो. लहानपणी प्राजक्ताचे झाड हलवून त्याच्या फुलांचा खाली पडलेला सडा पाहण्यात मला मोठा आनंद वाटे. आकाशवृक्ष हलवून नक्षत्रांनी सारी पृथ्वी अलंकृत करून टाकावी अशी कल्पना आता माझ्या मनात येऊ लागली. असा विचार मनात आला तरी लगेच वाटे, किती वेडा आहे मी. मध्यरात्री लखलखणाऱ्या नक्षत्रांकडे टक लावून पाहत बसण्यात जो आनंद आहे तो काही ही आकाशातली झुंबरे फोडून त्यातल्या दीपज्योती विझवण्यात नाही. या पर्यटनात अनेकदा मला झोप येत नसे. आईच्या आठवणीमुळे किंवा अन्य कारणांमुळे मी अस्वस्थ होई असे नाही. कसल्या तरी अनामिक हुरहुरीने माझी निद्रा नाहीशी होई. शरीर शांत झालेले असे, पण रथाचा चपळ घोडा आपल्या मंद सोबत्याकडे दुर्लक्ष करून चौखूर धावू लागतो ना, तसे माझे मन थकलेल्या शरीराची पर्वा न करता स्वैर भ्रमण करी. जन्म, मृत्यू, प्रीती, धर्म, ईश्वर असल्या गहन प्रश्नांच्या चक्रव्यूहात ते शिरे. त्यातून बाहेर पडताना माझी विलक्षण त्रेधा होई. मृत्यूचे सत्य स्वरूप जाणू इच्छिणाऱ्या नचिकेताची कथा मला खोटी वाटे. माझ्या देहाचा कण निकण म्हणे, मला जगायचंय, मला जगायचंय. मन त्याला उत्साहाने प्रश्न करी, मग अश्वमेधाच्या घोड्याबरोबर तू कशाला धावतो आहेस? कुठंतरी घोडा अडविला जाईल. घनघोर युद्ध होईल. कदाचित त्या युद्धात तू धारातीर्थी पडशील. ज्याला जगायचंय त्यानं तिथं मृत्यू स्वच्छंद क्रीडा करीत असतो. तिथं पाऊल कशाला टाकावं? हा कलह काही केल्या मला मिटवता येत नसे. मग पुष्पशय्यासुद्धा मला टोचू लागली. मी बाहेर येई, नक्षत्रांकडे पाही, गुदगुल्या करीत पळणाऱ्या वाऱ्याशी गोष्टी करी. शेजारच्या आमराईतली झाडे मध्येच काहीतरी कुजबुजत, ते मी ऐकत बसे.
जवळच्या जलाशयातून चक्रवाक आणि चक्रवाकीयांचे क्रंदन ऐकू येई. ते हृदयंगम करून संगीत माझ्या मनाला मोहून टाकी. मध्येच एखादी चांदणी आकाशातून निखळून पडे. पेटलेल्या लाकडातून उडणाऱ्या ठिणगीसारखी ती दिसे. हळूहळू माझ्या भोवती शांतीचे साम्राज्य पसरे. माझ्या निवासस्थानापाशी एवढा मोठा सैनिकांचा तळ पडलेला असे, पण मध्यरात्र उलटून 2 घटका झाल्या की घोड्याचे खिंकाळणे सुद्धा ऐकू येत नसे. वृक्षावरल्या पाखरांची किलबिल केव्हाच शांत झालेली असे. आता त्यांची झोपेतली चुळबुळही बंद होई. जीवमात्राची ही शांती पाहून नकळत माझ्या तोंडून प्रार्थना मंत्र निघत. अगदी मंद स्वरात मी ते म्हणे. शेवटी हात जोडून मी आकाशाकडे आणि सभोवती पसरलेल्या धरित्रीकडे प्रसन्न दृष्टीने पाहत असे आणि तृप्त मनाने म्हणे, ओम शांती शांती शांतीही. मग निद्रा आपले तलम रेशमी वस्त्र हळूच माझ्या अंगावर पसरी आणि अंगाई गीत म्हणू लागे. दिवसा लाभणारा पराक्रमाचा उन्माद जितका प्रिय होता, तितकीच रात्रीचीही शांतीही मला प्रिय होती. या दोन्हींचा मेळ कसा घालायचा हे मात्र काही केल्या मला समजत नसे. अश्वमेधाच्या घोड्यामागून मी जात होतो. काल वृक्षावरले एक एक पान गळून पडत होते. या भ्रमंतीत शांती आणि उन्माद यांची किती विविध रूपे मी पाहिली. नृत्यात गुंग होऊन गेलेल्या नर्तकीचे वस्त्र किंचित विलग होऊन तिच्या अंगकांतीचे ओझरते दर्शन होते ना. कैक वेळा तसे भासणारे शुद्ध चतुर्थीचे चांदणे मी डोळ्यांनी प्यालो. एकदा किर्र अरण्यात आमचा तळ पडला होता. काळोख दाटत चालला होता. जिकडे तिकडे किरकिरणारे रातकिडे आणि गुरगुरणारी श्वापदे. मध्यरात्र उलटून गेली तरी मला झोप येईना. कंटाळून मी बाहेर आलो आणि एखादा यक्षभूमीत प्रवेश केल्याप्रमाणे विस्मित झालो. माझ्या समोरच्या उंच घनदाट वृक्षांच्या जाळीतून हसरे चांदणे हळूच खाली उतरत होते. त्या चांदण्यांप्रमाणे पाहिलेला वणवाही अजून माझ्या स्मरणात आहे. जणू सारे अरण्य पेटले होते. पण त्या दृश्यात केवळ भयानकता नव्हती, भव्यताही होती. सृष्टीदेवतेचे प्रचंड यज्ञकुंड वाटले ते मला. अशाच एका यज्ञकुंडात पार्वतीने पतीच्या प्रेमासाठी उडी घातली. ती सती झाली. तो वणवा पाहताना प्रीतीचीही अमरकथा मला आठवली. मनात आले, माझी कुणीतरी प्रेयसी असायला हवी होती. तिच्या किंकाळ्या ऐकून मी या अग्निज्वाळात शिरलो असतो आणि तिला सुखरूप बाहेर काढली असती. तिच्यावरले माझे हे उत्कट प्रेम पाहून साऱ्या देवांनी माझ्यावर पुष्पवृष्टी केली असती. कोणीतरी प्रतिभावान कवी दूर देशाहून माझे दर्शन घेण्याकरता आला असता आणि म्हणाला असता, युवराज ययाती, आज माझं जीवन कृतार्थ झालं. जन्माला येऊन जे पाहायचं ते पाहिलं. महाकाव्याला विषय मिळाला मला. शांती आणि उन्माद यांचे या भ्रमणात किती रूपांनी मला दर्शन झाले म्हणून सांगू. धरित्रीच्या अंगावर उभ्या राहिलेल्या रोमांचांसारखी भासणारी हिरवळ आणि आपल्या पुष्टदंडांनी आकाश सावरण्याकरता गर्वाने उभे असलेले देवदार वृक्ष. आशीर्वादाच्या वेळी पुरोहितांनी गंगाजलाने प्रोक्षण करावे अशी वाटणारी पावसाची रिमझिम आणि प्रलयकाळच्या प्रचंड लाटांची आठवण करून देणाऱ्या त्यांच्या हत्तींच्या सोंडेसारख्या धारा. करंगळीवर पळभर बसले तर जणू काही चिमुकली रत्नजडित अंगठी घातली आहे असा पाहणाऱ्याला भास उत्पन्न करणारे सुंदर चिमणे फुलपाखरू आणि घोड्यासकट सैनिकाला गिळून टाकून झाडाला विळखा घालीत त्यांचा चुराडा करणारा भयंकर अजगर. देवालयाची उत्तुंग गोपुरे आणि गणिकांची मनोहर मंदिरे. 3-3 पुरुष उंचीचे वीरांचे पुतळे आणि डोंगराच्या अंतरंगात कोरलेल्या रमणीच्या मोहक आकृती. अशीच एक रतीची मूर्ती पाहायला मी गेलो होतो. बरोबर सारे सैनिक बाहेर उभे होते. मूर्ती मोठी सुंदर होती. शंकराने मदनाला जाळून टाकल्यानंतर शोक करीत असलेली रती होती ती. मी तिच्याकडे कितीतरी वेळ टक लावून पाहत उभा राहिलो होतो. तिचा पदर ढळला होता. मोकळे केस पाठीवर रुळत होते. ती एक निर्जीव मूर्ती आहे हे हळूहळू विसरून गेलो मी. आपण काय करीत आहोत हे कळण्याच्या आधीच मी पुढे झालो आणि त्या सुंदर मूर्तीच्या सुखाचे मोठ्या आवेगाने चुंबन घेतले. थंडगार दगडाच्या स्पर्शाने मी शुद्धीवर आलो नसतो तर त्या मूर्तीची लक्ष चुंबने घेऊनही माझी तृप्ती झाली नसती. दगडाच्या स्पर्शाने मी दचकलो, दूर झालो.
माझ्या मनात आले, आपल्या हातून पाप घडले तर नाही ना. रुखरुखणाऱ्या मनाचे मी समाधान केले. रती ही काही कुणी देवता नव्हे, तिच्या मूर्तीचे अश्वमेधाचा घोडा आता पूर्व आर्यावर्तात आला होता. निबिड अरण्यांनी गजबजलेली भूमी होती ती. अधूनमधून मनुष्यवस्ती, क्वचित एखादे मोठे नगर, जिकडे तिकडे वन्य लोकांची राज्ये. त्यामुळे युद्धाचा प्रसंगच फारसा कुठे आला नाही. मला अगदी कंटाळा आला या माझ्या जीवनक्रमाचा. या प्रदेशात हत्ती विपुल आहेत, तेव्हा या नव्या प्रकारच्या मृगयेत मन गुंतवायचे मी ठरवले. मोठमोठे रानटी हत्ती रात्री अरण्यातल्या जलाशयावर पाणी प्यायला येतात असे ऐकले. एखाद्या हत्तीची आपण एकट्याने शिकार करावी असे माझ्या मनात घेतले. एका मध्यरात्री कुणालाही बरोबर न घेता मी अरण्यात खूप आत गेलो. एका जलाशयाच्या बाजूला असलेल्या उंच वृक्षावर चढून बसलो. मोठा रोमांचकारी अनुभव होता तो. काळोखाचा समुद्र भोवताली पसरला होता. 4 हातांपलीकडची वस्तू स्पष्ट दिसत नव्हती. ताप आलेल्या माणसाप्रमाणे सारे अरण्य जणू काही कण्हत होते. अनेक चित्रविचित्र आवाज एकमेकात मिसळून कानांवर पडत होते. वात झालेला मनुष्य मध्येच ओरडतो ना, तशी वाघाची डरकाळी कुठून तरी ऐकू आली. अशा स्थितीत हत्तीची शिकार करण्यात ब्रह्मानंद होता. माझे पंचप्राण कानात उभे राहिले. हत्ती पाणी प्यायला लागला की त्याचा बुडबुड आवाज होतो, हे मी अनेकांकडून ऐकले होते. त्या आवाजाकडे माझे सारे लक्ष लागले होते. हळूहळू इतर आवाज मला ऐकू येईनासे झाले. एक एक पळ खटकेसारखी वाटू लागली. माझ्या कानांवर एक अस्पष्ट आवाज आला, डुब 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 डुब, बुडबुडबुड डुब डुब. माझ्या सर्वांगातून वीज सळसळली. दूरचे काही म्हटल्या काही दिसत नव्हते. केवळ आवाजाच्या अनुरोधाने बाण टाकायचा. तो लागला की हत्ती चित्कार करील, मग भराभर त्याच जागी बाण सोडायचे असे मी मनात योजून ठेवले होते. डुब डुब बुडबुडबुड. मी बाण टाकला. त्याने लक्षभेद केल्याचा आवाज आणि त्याच्या पाठोपाठ एक कर्कश मानवी स्वर, हे दोन्ही एकदम माझ्या कानांवर पडले. कुणी टाकला बाण? पापी माणसा, पुढे ये, नाही तर. माझ्या अंगाला दरदरून घाम सुटला. बाण हत्तीला लागला नव्हता. त्याने कुणातरी कोपिष्ट मुनीला दुखवले होते. तो लगेच शापवाणी उच्चारील. कंपित स्वराने मी वृक्षावरून मोठ्याने म्हणालो, मुनिराज, क्षमा करा, मला मोठा अपराध झाला माझ्या हातून. त्या वृक्षावरली खारसुद्धा माझ्या इतकी चपळाईने खाली उतरली नसेल. अंधारातच मी त्या आवाजाच्या रोखाने गेलो. जलाशयाच्या काठाला झाडी थोडी विरळ झाली होती. चांदण्याच्या मंद मंद प्रकाशात तिथे एक मानवी आकृती उभी असलेली मला दिसली. भूतपिशाच्यासारखी भासत होती ती. मी लगबगीने पुढे झालो. त्या आकृतीच्या मुद्रेकडे न पाहता तिचे पाय धरू लागलो. झटकन ती आकृती मागे सरकली. मला शब्द ऐकू आले, पापी मनुष्याचा स्पर्श मला चालत नाही. मी पापी नाही महाराज. मृगयेच्या नादानं मी इथं आलो. हत्ती पाणी पित आहे असं वाटून मी बाण टाकला. मी क्षत्रिय आहे. मृगया हा माझा धर्म आहे. धर्म आणि अधर्म यांच्या गोष्टी तू मला सांगतोस? मी व्रतस्थ योगी आहे. आजन्म ब्रह्मचारी आहे. स्त्रीच्या ओठांनी तुझे ओठ विटाळले आहेत की नाहीत? खरं बोल. या दृष्टीनं तू पवित्र असशील तरच तुला माझे पाय धरता येतील. खोटे बोलण्याचा धीर मला होईना. त्या रात्री मी आवेगाने घेतलेले अलकेचे चुंबन माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले. हा योगी त्रिकालज्ञानी असेल. आपण खोटे बोललो तर तात्काळ त्याला कळेल. तो शापून भस्म करील आपल्याला. मी मुकाट्याने खाली मान घालून उभा राहिलो. तो योगी कठोर स्वराने म्हणाला, लंपट कुठला? मी लंपट होतो? स्त्रीच्या स्पर्शात एवढे पाप असते? मग जगातली सारी माणसे पापीच आहेत का? छे, काय बोलावे आणि काय करावे हे मला कळेना. योगी उद्गारला, तुझ्यासारख्या क्षुद्र माणसाबरोबर बोलायला वेळ नाही मला. मध्यरात्रीच्या 4 घटकात कुणाच्याही दृष्टीस न पडता मी सर्व अन्निक उरकतो आणि ध्यानस्थ बसतो. किंचित पुढे होऊन त्याने पाण्यात आपला कमंडलू बुडविला. तो भरून घेऊन तो परत वळला. मी त्याच्यापुढे गुडघे टेकले, हात जोडले आणि म्हणालो, महाराज, मला आपला आशीर्वाद असावा. वाटेल त्याला आशीर्वाद द्यायला मी काही भोळाशंकर नाही. तू कोण आहेस हे कळल्या वाचून मी तुला आशीर्वाद कसा देऊ? मी राजपुत्र आहे. मग तू आशीर्वादाला अपात्र आहेस. ते का? मी भीत भीत प्रश्न केला. तू देहाचा दास आहेस म्हणून. जितकं वैभव अधिक तितका आत्म्याचा अधप्पात मोठा.
तुझ्यासारखा राजपुत्र पंचपक्वान्न खातो आणि जिव्हेचा गुलाम बनतो. तो सुंदर वस्त्र व अलंकार धारण करतो आणि देहाचा दास बनतो. पळापळाला तो स्पर्श सुखाच्या आणि दृष्टीसुखाच्या आहारी जातो. सुवासिक फुलं आणि सुगंधी तेल यांचा तो मनसोक्त उपभोग घेतो आणि घ्राणेंद्रियाचा गुलाम होतो. तो प्रजेवर राज्य करतो, पण त्याची इंद्रिय त्याच्या मनावर राज्य करीत असतात. सर्व इंद्रिय सुखांचा संगम स्त्री सुखात होतो, म्हणून आम्ही योगी ते सर्व शरीर सुखात निषिद्ध मानतो. जा राजपुत्रा जा, तुला माझा आशीर्वाद हवा असेल तर सर्व ऐहिक गोष्टींचा त्याग करून तू माझ्याकडे ये. मग मी कधीही संन्यासी होणार नाही असं वचन दिलंय मी महाराज. कुणाला? माझ्या आईला. योग्याच्या मनात कुतूहल जागृत झाले असावे. त्याने उत्सुकतेने विचारले, ते का? माझा वडील भाऊ लहानपणीच विरक्त होऊन कुठं पळून गेला. अजून ते दुःख माझी आई विसरली नाही. तुझा वडील भाऊ? होय महाराज. तो कदाचित आपल्याला कुठं ना कुठं भेटलाही असेल. तो कुठं असतो हे कळलं तर मी आईला हस्तिनापुराहून घेऊन येईल. हस्तिनापुराहून? तू हस्तिनापूरचा राजपुत्र आहेस? होय महाराज. तुझं नाव? ययाती. तुझ्या वडील भावाचं नाव? यती. यती? किंचित घोगऱ्या आवाजात त्या योग्याने उच्चारलेला तो शब्द मोठा विचित्र वाटला मला. जणू काही भोवतालच्या डोंगरातून आलेला तो माझ्या शब्दाचा प्रतिध्वनीच होता. मघापेक्षा त्या योग्याची आकृती मला अधिक स्पष्ट दिसू लागली. माझ्या खांद्यावर हात ठेवण्याकरताच की काय त्याने आपला डावा हात पुढे केला. तो किंचित कापत आहे असे भासले मला. छे, मध्यरात्र मागे पडली होती. अरण्यात थंडगार वारा सुटला होता. तो झोंबत असल्यामुळे तो कृश हात कंप पावत असावा. माझ्या मागून ये एवढे शब्द उच्चारून तो योगी चालू लागला. थोडे पुढे जाऊन त्याने मागे वळून पाहिले. मी जागच्या जागी उभा होतो. तो किंचित मृदुस्वराने म्हणाला, ययाती, तुझा थोरला भाऊ तुला आज्ञा करीत आहे. चल, माझ्या मागून ये. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.